न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही पाहत आहात डिजिटल न्यूज 18। मी आहे अमृता। सध्या सोशल मीडियावर एक नाव अक्षरशः धुमाकूळ घालत आहे। कॉकरोच जनता पार्टी। काही दिवसापर्यंत कुणालाच माहित नसलेलं हे नाव आज लाखो तरुणांच्या चर्चेचा विषय बनलं आहे। पण नेमकी ही पार्टी आहे तरी काय आणि अचानक एवढी चर्चेत का आली, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका वादग्रस्त वक्तव्याच्या चर्चेतून। सोशल मीडियावर असा दावा केला गेला की बेरोजगारी आणि तरुणाबाबतच्या एका वक्तव्यात कॉकरोच म्हणजे झुरळ हा शब्द वापरला गेला। त्यानंतर अनेक तरुणांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी या शब्दालाच उपरोधिक पद्धतीने स्वीकारत कॉकरोच जनता पार्टी या नावाने डिजिटल मोहीम सुरू केली। महत्त्वाचं म्हणजे ही कोणती अधिकृत निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पार्टी नाही, तर सोशल मीडियावरून सुरू झालेली एक सटायर म्हणजेच उपरोधिक डिजिटल चळवळ असल्याचं सांगितलं जात आहे। ही मोहीम बेरोजगारी, परीक्षा घोटाळे, तरुणांचा असंतोष आणि राजकीय व्यवस्थेवरील नाराजी यांसारख्या मुद्द्यांवर मीम्स, पोस्ट्स आणि रील्सच्या माध्यमातून आवाज उठवत असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे। या मोहिमेमागे नाव पुढे आलं ते म्हणजे अभिजित दिपके। स्वतःला फाउंडिंग प्रेसिडेंट म्हणवणाऱ्या अभिजित दिपके यांनी ही मोहीम सुरुवातीला विनोदी आणि उपरोधिक स्वरूपात सुरू केल्याचं म्हटलं जात आहे। पण खरी चर्चा रंगली ती इंस्टाग्रामवरच्या आकड्यांमुळे। अवघ्या काही दिवसात कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटने कोट्यावधी फॉलोअर्सचा टप्पा गाठल्याचा दावा समोर आला। काही रिपोर्ट्सनुसार या पेजचे 1 कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले असून काही माध्यमांनी हा आकडा 1.5 कोटींच्या जवळ गेल्याचाही दावा केला आहे। मात्र सोशल मीडिया आकडे वेगाने बदलत असल्यामुळे हा आकडा सतत बदलू शकतो। दरम्यान या वाढत्या लोकप्रियतेसोबत वादही निर्माण झाले आहेत। काही राजकीय नेत्यांनी या मोहिमेच्या फॉलोअर्सबाबत प्रश्न उपस्थित केले, तर समर्थकांनी हे तरुणांच्या असंतोषाचं प्रतीक असल्याचं सांगितलं। दुसरीकडे फेक मेंबरशिप लिंक आणि सायबर फसवणुकीबाबत ही इशारे देण्यात आलेले आहे। धन्यवाद।